पण बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांच्या काळात काय व्हायचं, उत्तरेत मोहिमा खूप जास्त व्हायच्या, की जयपूर उदयपूरला गेले, दिल्लीवर गेले, माळव्यामध्ये गेले, आणि उत्तरेत सगळे महाल, मोठे प्रशस्त महाल आहेत. आजही तुम्ही जर जल पॅलेस वगैरे जर गेलात, उदयपूरचा किंवा जयपूरचे पॅलेस, आजही बघा सगळे पॅलेस इंटॅक्ट सगळे राहिलेले आहेत. सगळीकडे रंगवलेले चित्र दिसतील तुम्हाला, आरसे महाल दिसतील, खूप मोठे मोठे पॅलेस आहेत. मराठ्यांचं राज्य जर बघितलं आणि राजस्थान राजपूतांचं राज्य किंवा मुघलांचं राज्य बघितलं, तर मराठ्यांचं राज्य खूपच मोठं होतं त्या काळात. मग आपण एवढे मोठे होतो आणि आपण खूप साधे राहतोय, आणि ह्यांच्याकडे काहीच नाही तरी हे एवढं सगळं मिरवतात. तर ह्यांच्या काही गोष्टी आपण आपल्या ह्याच्यात घेतल्या पाहिजेत, ज्या चांगल्या दिसतात. मग कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या, तर पहिली म्हणजे कारंजी. मराठ्यांकडे कारंजी हा प्रकार कधीच नव्हता. तुम्ही रायगडावर गेलात तर तुम्हाला दिसणारच नाही. बरं, याची सुरुवात पण शिवाजी महाराजांनी केली. कसं सांगतो, रायगडावर तुम्ही जर गेलात ना, तर रायगडावर तुम्हाला मनोरे दिसतात, दगडी 2 दगडी मनोरे आहेत. ते तुटलेले आहेत आता, पण ते मनोरे एक्झॅक्टली विजापूरच्या मनोऱ्यांची कॉपी आहे. सो त्यांनी 2च गोष्टी घेतल्या. पण पेशव्यांनी पहिले कारंजी आणली, हजारी कारंज जे शनिवार वाड्यामध्ये आहे. तर एका इंग्रजाचं असं वर्णन आहे की हजारी कारंज जे आहे त्याच्या तोडीचं कारंज जगात दुसरं कुठेही नाही. आणि अशी शनिवार वाड्यामध्ये 4 ते 5 कारंजी आहेत. त्यामुळे कारंजी हा प्रकार नवीन इंट्रोड्यूस केला. दुसरा प्रकार म्हणजे बागा, मुघल गार्डन्स. बरं, नुसते गार्डन नाही करायचे, तर ती गार्डनला बरोबर मधनं जायला रस्ता, काटकोनात ती सगळी आली पाहिजेत, किंवा स्क्वेअर शेप ज्याला आपण वाफे म्हणतो, फुलांचे वाफे लावतो ना आपण आयताकृती, किंवा तसे बरोबर लावायचे. तर हा प्रकार त्याने इंट्रोड्यूस केला. तिसरा प्रकार म्हणजे आपण शनिवार वाड्यामध्ये आत्ता जी चिमणबाग सांगतात, म्हणजे वाड्यामध्ये आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला एक दरवाजा आहे आणखीन, ज्याला खिडकी दरवाजा असं म्हणतात. त्या खिडकी दरवाजा समोर चिमणबाग नावाचा एक एरिया सांगतात. त्या चिमणबाग, तेव्हा कोण चिमणबाग होता माहिती नाही, पण ती चिमणबाग दिसते.